कहाँ फंस गया मैं ये इस भीड़ में। ए हटो जरा बाजू को। ए मावशी हे बघ मी आलोय। ए हातातली भांडी टाक बाजूला, चल चल। हे बघ हसायचं आता, आनंदी राहायचं, एकदम एकदम खुश राहायचं। हे बघ कामं बिमं सोडायची आणि आपला शो बघायचा ज्याचं नाव आहे साडेमाडे। नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात साडेमाडे 3 मध्ये। आपण आलेलो आहोत कळवा ठाणे येथील साईबाबा नगर येथे। भेटूया तेथील रहिवाशांना। नमस्कार, आपलं नाव? संगीता पार्टे। काय काय करता आपण उपक्रम इथे? इथे नेहमी दरवर्षी म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्ट सगळे कार्यक्रम होतात आणि खास करून महिलांसाठी तर गरबा किंवा आणि होम मिनिस्टर सारखे सुद्धा आता बोलल्याप्रमाणे म्हणजे कार्यक्रम होतात आणि सगळेजण एन्जॉय करतात। बरं, पण मग हे तुम्ही सगळे ऑर्गनाइज करता? नाही, आम्ही म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे हेल्प करतो। आमच्याकडनं जेवढं आम्हाला हे होते आम्ही महिलांमध्ये म्हणजे जमा करून त्यांना काही असं आयडिया देऊन गेम वगैरे करून म्हणजे आम्ही सगळं एकत्र करून करतो गेम अरेंज करणं। बरं बरं, मला आता एक सांगा की इथे बऱ्याच सोसायटी आहेत म्हणजे साईबाबा नगरमध्ये आणि सगळी माणसं साईबाबांना एवढीच निर्मळ मानाची मला इथे दिसत आहेत, तर मग हा सगळा कुठला धागा आहे की सगळ्यांना एकत्र ठेवलेला आहे? साईबाबा नगरच असं म्हणजे ते ह्याच्यामुळेच ना की प्रत्येक कार्यक्रम ते सगळे एन्जॉय करतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं एकत्र येऊन ते कार्यक्रमामुळेच सगळे एकत्र येतात। त्याच्यामुळे ते आणखीन आवड निर्माण होऊन आणखीन ते जवळीक साधून सगळ्यांची चांगल्या राहण्याचा म्हणजे प्रयत्न तो सगळ्यांचा हाच असतो। धन्यवाद। चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या साडेमाडे 3 ला साईबाबा नगरमध्ये। सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना आम्ही ठराविक क्रमांकाची विशिष्ट अशी टोकन्स देणार आहे। त्याच टोकन्स मधील आम्ही 3-3 टोकन्स इथं लकी ड्रॉ पद्धतीने काढणार आहेत आणि ते भाग्यवान स्पर्धक असतील आमचे जे खेळतील अंदाजे किती आणि दुसरा सुपर मार्केट राऊंड। सुरुवात करूयात पहिल्यांदा टोकन्स वाटायला। टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। आता बघूयात कोण 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती राऊंड। आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं आयुषला बोलवलंय। आयुष, या बाउल मधील तुम्हाला 3 टोकन्स काढून दे, ते असतील आपले 3 स्पर्धक। ठीक आहे, दे 1, अजून 2 दे, दे लवकर 2, लवकर 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 3। आयुषने आपल्याला 3 टोकन्स दिली आहेत जे खेळणार आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक अंदाजे किती राऊंड। बघूयात पहिला भाग्यवान स्पर्धक कोण येतो आणि पहिला क्रमांक आहे क्रमांक 100। अभिनंदन। यानंतर खेळणारे आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 65। अभिनंदन। आणि आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी येणाऱ्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 3। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती राऊंड। चला तर मग आपल्या या 3ही भाग्यवान स्पर्धकांशी गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? सुवर्ण चव्हाण। चव्हाण मावशी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना थोडीशी त्यांची माहिती विचारूयात। काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफच आहात, मग हौसेनच सगळं घरातली कामं करत असाल? हो। कारण का हाऊसवाईफची व्याख्याच ही आहे, हौसेने जी कामं करते ती हाऊसवाईफ। असो, पण मग काय काय काम असतात रोज? रोज काय फक्त कामाला बाई आहे, जेवण फक्त बनवते। बरं बरं बरं, पण मला एक सांगा की घरामध्ये सगळी कामं करताना तुम्हाला कोण कोण मदत करतं? माझ्या मुली करतात हे करतात। मग घरी कोण कोण असतं? 2 मुली, मी आणि माझे मिस्टर। बरं, मग आता सुट्टीचे दिवस चालू आहेत, काही सुट्टीचा प्लॅन केलाय? हो, गावी जायचं आहे। गाव कुठलं तुमचं? मालवण। मालवणचं असा तुम्ही? हो। मग मालवणला जाऊन काय काय मजा करता तिकडे? सगळीकडे फिरतो ना, किल्ले वगैरे बघतो, सिंधुदुर्ग किल्ला वगैरे। बरं, आणि मासे? मासे खातो मालवणला जाऊन, ताजे 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 ताजे। तरी कुठले कुठले आवडतात मासे? पॉपलेट, सुरमई। पॉपलेट, सुरमई तुम्ही बनवतही असाल ना? हो, घरी बनवतो। मग नक्की आम्हाला कधीतरी बोलवा असं, कारण का मला मासे खूप आवडतात हो। म्हणजे मी असं म्हणत असतो की माझा जन्म कोकणात झाला असता तर फार बरं झालं असतं। अनासही आता इथं चव्हाण मावशी भेटलेले आहेत, त्यामुळे मला आता मासे सुद्धा खायला मिळणार आहेत। सगळ्या प्रकारचे मासे तुम्ही बनवता? मग नक्की मी मालवणला तुमच्याकडे भेटायला येईल। नमस्कार, आपलं नाव? शांता दादो भोरुंडे। भोरुंडे काकी आपल्या बरोबर आहेत, मारूयात त्यांच्याशी गप्पा। सांगा, आता सुट्टी कशी एन्जॉय करता तुम्ही? नातवंडामध्ये माझा वेळ जातो। नातवंडांमध्ये वेळ जातो आणि घरातली कामं? घरातली कामं असून काही मी असं मिळून करतो। बरं, पण म्हणजे नातवंडांना सांभाळणे हेच एक मोठं काम असतं खरं तर। हो, जास्त। किती नातवंड आहेत तुम्हाला? 2च आहेत। 2च आहेत? दोन्ही लहान आहेत। हो, पण खूप त्रास देतात? छोटा खूप त्रास देतो। छोटा खूप त्रास देतो। मग काय काय करता तुम्ही?
त्याला शांत बसवण्यासाठी? शांत बसवण्यासाठी काही आपले खेळणे द्यायची किंवा खायला द्यायचं. बर, पण आहे ना माझ्या लहानपणी मला आजी फार चांगल्या चांगल्या गोष्टी वगैरे सांगायची, तशा गोष्टी तुम्ही सांगायच्या? ऐकण्यासारखं नाही ना, तो अगदी 2 वर्षाचा आहे. अगदीच लहान आहे का? आणि मोठा? मोठा 7 वर्षाची नात आहे. 7 वर्षांची नाते. पण मग त्याला अंगाई गीत तर ऐकवत असाल? हो. मग एक अंगाई गीत आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी, सगळ्या छोट्या छोट्या नातवांसाठी आता आपल्या काकी अंगाई गीत एक म्हणणार आहेत. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवकाऊ, रानातल्या वेलीवर झोपल्या ग जाई जुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. धन्यवाद काकी. वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, आपलं नाव? सुरुची सुनील रावराणे. रावराणे. गाव कुठलं हो तुमचं? कोकणातले. कोकणातले, पण कुठलं गाव? वैभववाडी. वैभववाडी म्हणजे मालवणच्या इकडेच? हो. बरं, मग आता सुट्टीचा काय प्लॅन केलाय तुम्ही? आता आम्ही सुट्टीत गावी जाणार आहोत. बरं, मग घरी कोण कोण असतं? घरी माझे मिस्टर असतात, माझी सासूबाई असतात आणि माझी मुलं. बरं, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 3 मुलं आहेत, 2 मुले आणि 1 मुलगा. बरं, काय करतात ते? एक आता 8वीत गेली, बरं, एक 4थीत गेली आणि एक 2रीत गेला. बरं, पण मग या सगळ्यांचा अभ्यास वगैरे तुम्हीच घेता हो. घरी? मग कोण मदत करतं यांच्या अभ्यासात? अभ्यासात काही ट्युशन वगैरे आहेतच म्हणा, आणि मी घेते घरी. मग घरातली कामं करताना तुम्हाला रोज रोज कंटाळा येतं का हो तेच तेच कामं करून? नाही, असं काही नाही, आहे मला आवड. असो, आता आपण वळतोय आपल्या पहिल्या राऊंडकडे, अंदाजे किती राऊंडकडे. या राऊंडमध्ये तुम्हाला रोजच्या वापरातली एक वस्तू इथं दिली जाणार आहे. त्याची बाजारातील मूळ किंमत तुम्ही इथे सांगायची, ती पण अंदाजे. ज्याची किंमत बरोबर येईल त्याला मिळेल ही वस्तू. तयार सगळेजण? पण पहिल्यांदा बोली कोण लावणार यासाठी टाकणार आहोत आपण नशिबाचे फासे. ज्याचा फासा अधिक तो पहिल्यांदा बोली लावेल. समजलं? चला तर मग फासे टाकूयात. सगळ्यात पहिल्यांदा फासा टाकतील चव्हाण मावशी. चव्हाण मावशींना मिळाला 1 अंक. बघूयात पुढे काय होतं. भुरुंडे काकींना मिळाले 4 अंक. अभिनंदन. आता बघूयात रावराणी मावशी काय करतात. त्यांना मिळाले 6 अंक. सर्वात पहिल्यांदा बोली लावणार आहेत रावराणे मावशी, त्यानंतर भुरुंडे काकी आणि त्यानंतर आपल्या चव्हाण मावशी. बोली लावण्यासाठी तुमच्या समोर आज उपकरण आहे, त्याचं नाव आहे विद्युत रवी. कळलं? विद्युत रवी म्हणजे तुमच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्लेंडर आहे, ज्याच्यावर तुम्ही ताक बनवू शकता. आणि हा 200 वॅटचा ब्लेंडर आहे. याची किंमत तुम्हाला बोलायची आहे. किंमत बोलताना बाकीच्यांना तुम्ही विचारू शकत नाही, पण बाकीचे तुम्हाला प्राऊंड करू शकतात. एक फिक्स किंमत तुम्हाला सांगावी लागेल. या ब्लेंडरची किती किंमत असेल? 1500. 1500 नक्की? फिक्स डोक्यात? बाकीच्यांना काय वाटतंय? 1500, 800, 1800, इकडे 1200. सगळेजण 1200-1500च्याच रेंजमध्ये घेतात. कोणी घेतला असेल बहुतेक. इकडे 2500. रावराणे मावशी एक फायनल किंमत सांगा या ब्लेंडरची. 1500. 1500 ही किंमत त्यांनी सांगितलेली आहे ब्लेंडरची. चला ही किंमत आपण फिक्स करून टाकूयात. रावराणे मावशींनी 1500 अशी ब्लेंडरची किंमत सांगितलेली आहे. बघूयात भुरुंडे काकी या ब्लेंडरची किती किंमत सांगतात. 2700. 2700 नक्की? 2000. तुम्ही बाकीच्यांनी सांगितलं की 2000. तुम्हाला काय वाटतंय मनापासून? 2000 नक्की? फिक्स करायची ही किंमत? भुरुंडे काकींनी 2000 किंमत सांगितलेली आहे. चला ती किंमत आपण फिक्स करून टाकूया. भुरुंडे काकींनी या ब्लेंडरची किंमत सांगितलेली आहे 2000 रुपये. वळूयात चव्हाण मावशींकडे. चव्हाण मावशी किती असेल किंमत या ब्लेंडरची? 1200. एकदम 1200, 1500, 2000 किती मोठा डिफरन्स आहे. नक्की? नक्की. काय वाटते बाकीच्यांना? 1200. बघा नक्की. तुम्हाला काय वाटतंय? याच्या अगोदर ब्लेंडर घेतलाय? नाही घेतला, पण असं प्राइस काढलेली म्हणजे 1200 नक्की. चव्हाण मावशींनी या ब्लेंडरची किंमत 1200 सांगितलेली आहे. फिक्स करायची ही किंमत. चला फिक्स करून टाकू.
या ब्लेंडरची रावराणे मावशींनी किंमत सांगितली आहे 1500 रुपये, बोरुंडे काकींनी सांगितली आहे 2000 रुपये, तर चव्हाण मावशींनी सांगितलेली आहे 1200 रुपये. चला तर बघूयात या ब्लेंडरची नक्की किंमत किती येते. थोडी धाकधूक वाटतेय, भरपूर, पण ते दिसत नाहीये. जोरात एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणूयात. मोरया. बघूयात या ब्लेंडरची किंमत किती येते. या ब्लेंडरची किंमत आहे 1450 रुपये. याचा अर्थ आपला पहिला अंदाज किती हा राऊंड जिंकलाय रावराणे मावशी यांनी. त्यांना मिळतोय हा इलेक्ट्रॉनिक ब्लेंडर. अभिनंदन. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात रावराणे मावशी. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. हातातली कामं सगळी बाजूला टाक. बघ आता दुसरा राऊंड चालू करतोय, सुपर मार्केट राऊंड. या मार्केटमध्ये 3 भाग्यवान स्पर्धक आपल्याला काढायचे आणि ते स्पर्धक काढण्यासाठी आपल्या बरोबर आली गार्गी. ए गार्गी, हे बघ या बाउल मध्ये आहेत टोकन्स, त्यातली 3 टोकन्स काढून मला दे, लवकर दे. चल गार्गीने आपल्याला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत ते 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड. पहिला क्रमांक आहे क्रमांक 87. अभिनंदन. आणि आता दुसरा स्पर्धक कोण आहे ते पाहूयात. आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 61. अभिनंदन. अभिनंदन. या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 80. अभिनंदन. चला तर आपल्या 3ही स्पर्धकांशी आपण थोडंसं हितगुज करूयात. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, शीतल सुभाष भाईकेरीकर. शीतलताई, तुम्ही घरात सगळी कामं करत असता, हो करते. शॉपिंगला कधी कधी जाता? मी संध्याकाळी 5:30 वाजता जाते शॉपिंगला. रोज शॉपिंगला जाता? हां, रोज जाते. बर, मग आम्हाला एक सांगा की तुम्ही घरामध्ये कुठला पदार्थ बनवायला तुम्हाला जास्त आवडतं? मला नॉनव्हेज. ठीक आहे, आपलं नाव? सौ गौरी विनोद मोहिते. गौरीताई आपल्या बरोबर आहेत. विचारूयात त्यांच्या शॉपिंगच्या अनुभवाबद्दल. शॉपिंगचे तुमचे अनुभव सांगा. तुम्ही कधी शॉपिंग करता? मी शॉपिंग महिन्यातनं एकदाच. महिन्यातून एकदाच किंवा करता? लागेल तेव्हा तसं. लागेल तेव्हा. पण मग या शॉपिंगवरनं कधी खटके उडतात का हो? कधी नाही, कधीच नाही उडत खटके. कधीच नाही उडत. बर, पण मग तुमचा आवडीचा पदार्थ कुठला तुम्हाला बनवायला आवडतो सारखा? नॉनव्हेज. नॉनव्हेज, पण त्याच्यात काहीतरी स्पेशालिटी असेल ना? फिश. धन्यवाद. भेटूया आपल्या तिसऱ्या स्पर्धकाला. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रत्नप्रभा बबन परब. मावशी, तुमचा अनुभव फार मोठा असणार आहे शॉपिंग बद्दलचा, आम्हाला सांगा. मी काय नेहमीच शॉपिंग करते. बर, मग रोज करता की आठवड्यातून एकदा? म्हणजे मी आहे एजंट आहे पोस्टाची, त्यामुळे बर. पोस्टात गेले की येताना कधी काही नसेल घरात तर तेवढं. बर, म्हणजे एका दगडात 2 पक्षी हाणायचे. सकाळी जाताना बघून ठेवायची भाजी कुठली चांगली आणि येताना आपली घेऊन यायची ऑफिसवर नाही येताना. तुम्हाला तिघींना एक काम करायचं आहे की या सर्व किराणा मालाची खरेदी तुम्हाला करायची आहे, पण याच्यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाहीत. तर याच्यासाठी मी एक तुम्हाला ठराविक किंमत सांगेन, त्या किमती एवढी तुम्हाला खरेदी करायची आहे. ज्याची या ठराविक किमती एवढी खरेदी होईल त्यानं खरेदी केलेले सगळं साहित्य घरी घेऊन जायचंय. समजलं? सगळेजण तयार? पण एक अट आहे, ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. अवघड आहे ना? बायकांनी 1 मिनिटामध्ये खरेदी करणं किती अवघड आहे तुम्ही आता बघा. तयार तुम्ही? आणि आजचं तुमचं खरेदीसाठीचं लिमिट आहे 950 रुपये आणि तुमची वेळ चालू होतीये आता. माडे 3. 1 मिनिट संपलेला आहे. तिघींनी ही खरेदी करून झालेली आहे. बघूयात या खरेदीची टॅली करून. आपल्या 3ही स्पर्धकांच्या खरेदीची टॅली करून झालेली आहे. पाहूयात कोण ठरलाय विजेता सुपर मार्केट राऊंडचा. शीतलताईंनी केलेली खरेदी आहे 594 रुपयांची. गौरीताईंनी केलेली खरेदी आहे 1457 रुपयांची. आणि परम मावशींनी केलेली खरेदी आहे
1291 रुपयांची, जी जाते 950च्या आमच्या लिमिटकडे. त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या ठरल्यात परब मावशी आणि अंदाजे किती या पहिल्या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात रावराणे मावशी. या दोघींमध्ये होणार आहे जॅकपॉट राऊंड. आता आपण सुरुवात करतोय जॅकपॉट राऊंडला आणि ते खेळणार आहेत रावराणे मावशी आणि परब मावशी. तुम्ही दोघीही तयार? याच्यामध्ये तुम्हाला असं करायचं आहे की तुम्हाला इथं खजिन्याची चावी निवडायची आहे. तुम्हाला खजिना मिळवण्यासाठी 2 संदुके आहेत. त्या 2 संदुकींपैकी एका संदुकीत आहे खजिना. त्याच्या चाव्या इथं ठेवल्या जाणार आहेत आणि या चाव्यांमधली एक चावी पहिल्यांदा मिळवण्यासाठी आपण खेळतोय 1 मिनिटाचा छोटासा गेम. जो या गेम मध्ये जिंकेल तो ठरेल विजेता आणि त्याला मिळेल हक्क चावी निवडण्याचा. समजलं? तुमचा आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या पुढे ठेवलेली जी केळी आहेत ती केळी तुम्हाला खायची आहेत. जो 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त केळी खाईल त्याला अधिकार मिळेल 2 चाव्यांपैकी 1 चावी मिळवण्याचा. तयार? तुमची वेळ चालू होतीये आता. लवकर लवकर केळी खायची. आपल्या दोन्ही स्पर्धकांनी केळी खाल्लेली आहेत. बघूयात कोणी किती केळी खाल्ली आहेत ती. परब मावशींपासून सुरुवात करूयात. 1 2 आणि 3. 3 केळी परब मावशींनी खाल्लेली आहेत. बघूयात रावराणे मावशींनी किती खाल्ली आहेत. 1 2 आणि 3. दोघींमध्ये टाय झालेला आहे. रावराणे मावशी आणि परब मावशी या दोघींनीही 3 केळी खाल्लेली आहेत. आता काय करायचं मोठा प्रश्न आहे. पण आता हा प्रश्न आपण नशिबावर सोडूयात. पुन्हा एकदा आपण नशिबाचे फासे इथे आजमावूयात. ज्याचा फासा अधिक असेल तो असेल आजचा विजेता. ज्याला मिळणारे संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. लक्षात घ्या, चावी निवडण्याची संधी जरी मिळाली तरी त्या चावीने खजिना मिळेलच असं नाही. कदाचित दुसऱ्या पेटीमध्ये सुद्धा खजिना असू शकतो. बघूयात कुणाला अधिक फासा मिळतोय. आता पहिल्यांदा नशिबाचा फासा आजमावतील परब मावशी. त्यांना मिळालाय 1 अंक. पाहूयात रावराणे मावशींना किती अंक मिळतात. 6 अंक. अभिनंदन. रावराणे मावशींना मिळतीये संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. बघूयात कोणती चावी त्या निवडतात ते. रावराणे मावशींना मिळाली आहे संधी चावी निवडण्याची. मावशी कुठली चावी निवडणार? उजवी, डावी, उजवीच. नक्की ठाम आहे मतावर? उजवी ना चावी निवडा. मोरया. राणे मावशींना मिळाली आहे हिरवी चावी आणि परब मावशींना मिळते दुसरी चावी अर्थात लाल चावी. चला पाहूयात कोणत्या संदुकीत दडलाय खजिना. 3.5. साईबाबा नगर येथील आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात रावराणे मावशी. त्यांना मिळाली भाजी. कसं वाटतंय तुम्हाला? इथपर्यंत आले मला खूप आनंद वाटतोय. झी मराठीचे मी आभारी आहे. 3.5 तुम्ही खेळलात. काय वाटतं तुम्हाला 3.5 बद्दल? जेव्हा मी इथे आले तेव्हा मला वाटतच नव्हतं की माझा नंबर लागेल. नंतर लागला. खूप मला आनंद झाला. बर, या ठरल्यात आपल्या उपविजेत्या आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्यात परब मावशी. त्यांना मिळालाय 14 इंची टीव्ही. अभिनंदन परब मावशी. तुम्हाला मिळालाय 14 इंची कलर टीव्ही. आणि बरं का, याच्यावर फक्त झी मराठीच बघायचा. तुमचा कुठला आवडता कार्यक्रम तुम्ही याच्यावर पहिल्यांदा बघणार आहे? झी मराठीवरचा 3.5. परब मावशी पाहणार आहेत 3.5 हा आपला कार्यक्रम.